सगळं स्क्रिप्टेड असेल तर आपण कर्म कशाला करायचे? आणि मग दुसरा प्रश्न असा डोक्यात येतोय की मग फ्री विल किंवा डेस्टिनी जे आपण म्हणतो ते खरंच आहे का? मूळ मुद्दा असा आहे की म्हणजे मला असं वाटतं, माझा जो अनुभव आहे तो मला असं सांगतो की परमेश्वर हा एक खूप मोठा समुद्र आहे. पुन्हा एकदा याला युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आपण म्हणू शकतो. त्यातला एखाद छोटासा अंश म्हणजे आपण आहोत. मी पुन्हा तिथे येतो की एव्हरी लाईफ सर्व्हज अ पर्पज. हे करत असताना परमेश्वर काय करतो, तो सगळं नियंत्रण, सगळे कंट्रोल स्वतःकडे ठेवतो, पण सदसद विवेकबुद्धी ज्याला म्हणतात, तर तो म्हणतो की ती बाबा तू तुझी बघ. सो रिॲक्शन्स probably can be controlled by the human beings or cannot be controlled by the human beings, but the conclusion of course is concluded by the God, असं माझं मत आहे. सो ह्या सगळ्याचा विचार करता फ्री विल नाही आहे का? नक्कीच आहे. पण मग द्वैत आणि अद्वैत ह्याच्यामध्ये जेव्हा आपण येतो, मी एक उदाहरण घेतो की दत्त महाराजांची जी आरती आहे त्यातलं तिसरं कडवं आहे की दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. तर उन्मनावस्थेचा अर्थच मूळ असा आहे की तुझं आणि माझं मन हे एकच आहे, म्हणूनच ती उन्मनावस्था आहे. म्हणजे आपण अद्वैताकडे पुन्हा येतो. म्हणजे सगळं जे आहे ते तूच आहेस आणि मीही तूच आहेस, असं जर का शिक्षण आपण घेत गेलो किंवा ते आत्मसात करत गेलो तर आपल्याला कळतं की फ्री विल ही त्याचीच आहे जो आपल्याला कधीतरी मुभा म्हणून देतो की चल आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते.